झालं सुरू. बाकीच्यांनी आवाज म्यूट ठेवा. माझ्या नावाला थोडस राईट क्लिक करून त्याला करते करते. म्हणायचं त्याला. तर सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही ओंकार सर आवाज पटकन स्विच करून आणि नीता मॅडम तुमचा आवाज ऐकला की खरंच खूप रिलीफ वाटतं. मॅडम आज जे नादानुसंधान म्हटल्या त्याच्याबद्दल थोडस मी सांगू इच्छिते. तर हे पुस्तक हो, आहे. नावाला क्लिक करा मॅडम आणि हे द्या काय म्हणायचं त्याला केले व्हिडिओला. मी आता तुम्हाला होस्ट केले आणि हे पण केले. रेकॉर्डिंग पण स्टार्ट झाले. तर दिली मी मला आता हे बघा. तर हे एक पुस्तक आहे योग तारावली. परवा शैलेजा मॅडमनी सहज मला लिंक पाठवली आणि काहीतरी विचारत होत्या आणि काहीतरी ओंकार साधनेबद्दल किंवा कशाबद्दल बोलल्या आणि मग ते त्यांनी काय पाठवलं ते वाचायचं सोडून मी पहिलं पानच वाचलं. हे पुस्तक आहे. छोटंसं पुस्तक आहे. तर पहिलंच पान वाचलं आणि लगेच परचेसची ऑर्डर दिली. हे आणि अजून एक आहे, बद्धशास्त्र. हे आहे सुंदर. अजून वाचायला नाही घेतलं पण मी का घेतलं मॅडम बोलल्या त्याच्यानुसार मला सांगायचं वाटतं तुम्हाला. तर या पहिल्या पानावर वाचलं आणि मला लगेच घ्यावंसं वाटलं. तर याच्यात बघा मी वाचते थोडस. परमहंस परिव्राजक कार्याचार्य श्रीमद शंकराचार्य यांनी रचलेला श्रीयोग तारावली हा ग्रंथ आकाराने अत्यंत लहान असला तरी त्यात सिद्ध योगा अंतर्गत अनाहत नादानुसंधान साधन रहस्य दडलेले आहे. म्हणजे मॅडम नादानुसंधान म्हणतात आणि हे अनाहत नादानुसंधान दडलेलं आहे. मी ते मला नेहमी म्हणते की ओंकार साधनेने आपला अनाहत नाद सुरू होतो लवकर सुरू आणि एकदा का अनाहत नाद आपला सुरू झाला आणि त्या नादावर आपण लक्ष ठेवून ध्यान करायला लागलो बरोबर 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 प्रगती होते. तो बंद होत नाही एकदा तो नाद सुरू झाला तर. आणि हे ऊर्जा येते की बरोबर हे सुरू होणार आहे तुमचा. तर तुम्ही इंटेन्शन ठेवा संकल्प टाका ते जसं मुक्त व्हायचंय जसे माझी हे सुद्धा टप्पे आपल्या आध्यात्मिक विकासाचे कारण हे बघा ध्यान आपण त्यासाठीच करतो. आनंद नाद ऐकायला म्हणजे ऍक्च्युली या इच्छेने कधी कोणी ध्यान करू नये तेव्हा विसरून जा. तर योगाचे साधन करता करता नादाचे मूर्धन साधन कसे प्रकट झाले व त्याचे खरे रहस्य काय आहे हे सर्व साधक वाचन करता ज्ञात व्हावे म्हणून या ग्रंथात अनाहत नादानुसंधान साधन रहस्य दर्शन हा उपरोक्त प्रश्नाचे विस्तृत उत्तर देणारा विवेचक समाविष्ट केलाय. आता मी हे वाचेलच. म्हणायचं की आपलं ओंकार साधनेने तर आज जे मी मीटिंग मध्ये बोलले त्याचं रेकॉर्डिंग टाकेलच कम्युनिटी ग्रुपवर. तर त्याच्यामध्ये मी मॅनिफेस्टेशन आणि प्रत्येक ध्यानाच्या शेवटी कसं आपण करतोय आपण वापर करून घेतोय व्हिज्युअलायझेशन मॅनिफेस्टेशन तेही सांगितलंय. तर ओंकार साधनेला त्याकडं त्या दृष्टीनं बघायचं की ओंकार साधना कोर्स करतोय रोज करतोय झोपताना करतोय शांत येते झोप खूप छान येते हे ठीक आहे. पण रोज शेवटी 5 मिनिटं मॅनिफेस्टेशनला द्यायचे आणि हे रोज होतंय आपलं न कळत की कारण व्हिज्युअलायझेशन सुद्धा सांगितलं अल्फा ब्रेन मेडिटेशन रात्री झोपताना जर केलं आपल्या आयुष्याचा सिनेमा आपण जर रात्री त्याचं लवकर फलित होतं. ओंकार साधनेने ऑलरेडी आपण सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला गेलेलो आहे आणि रोज हे होतंय तर रोज हे सराव ऑलरेडी तुम्ही करताय बरेच लोक सिन्सिअरली करतायत. तर हे सिन्सिअरली करणाऱ्या लोकांना मला आज खास सांगावंसं वाटतंय तुम्ही म्हणजे एक करा 5-10 मिनिटं द्या शेवटचे आणि याचा उपयोग करून घ्या. रोज बसताय करताय तर ह्याला पण वापर करून घ्या. व्हिज्युअलायझेशन पिक्चर बघा 3 गोष्टी टाका त्याच्यात अ, पाणी ठेवलंय ते करा. आणि आता हे ओंकार साधनेचं जे मी तुम्हाला सांगितलं की थोडस स्वामीजी घेतात महत्व आहे. काल मी अजून एक यांचा व्हिडिओ बघितला स्वामी सर्व प्रियानंद ते पण खूप सुंदर ओंकाराबद्दल बोललेले त्या व्हिडिओत कॉन्शियसनेसवर बोललेले आहेत पण ते थोडंसं इंग्लिशमध्ये हायर लेवलचं आहे त्यामुळे मी तो टाकला नाही पण खूप छान आहे. तर हे चालू ठेवा अजून 1-2 महिने तरी आणि ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी 1 एप्रिलला आणि नीता मॅडम 9:30लाच कंटिन्यू
रात्रीच कंटिन्यू करू, म्हणजे हे थोडंसं रात्री मॅनिफेस्टेशन योग्य असतं. सकाळी पण उठल्या उठल्या पहिल्या जाग येण्याला ते करायचं असतं. तर आता चैतन्यचा कोर्स सुरू होईल 4:30ला, तर पहाटेची ऊर्जा आपल्याला खूप फायदे करून देणारच आहे. त्यावेळेला पण हे उठल्या क्षणी बघा. जेवढं मला सांगायचं होतं हे नादानुसंधानचं मॅडम बोलले आज क्लासमध्ये, तर ते आपण जरा डिटेल बघूच नंतर. तर धन्यवाद चला सगळ्यांना. मॅडम, नीता मॅडम धन्यवाद, तुमच्या सगळ्यांना धन्यवाद. मी म्हटलं थोडंसं हे महत्वाचं जे काय असतंय ना, ते थोडंसं सांगितलं त्या त्या वेळेला की बरं